स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत 14 मे 2025 रोजी गुरुदेवांचं महापरिवर्तन घडतंय. गुरुपालट होतोय. मग हा गुरुपालट होण्याचा शुभ काळ कोणता, गुरुपालट होण्याचा पुण्य काळ कोणता आणि त्या पुण्य काळामध्ये तुम्ही कोणती उपासना करावी, त्याचबरोबर पुण्य काळामध्ये तुम्ही कोणते दान करावे याची सुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. 14 मे 2025 रोजी रात्र 10:35 गुरुदेवांचे महापरिवर्तन घडेल. गुरुपालट होणार आहे. रात्र 8:44 ते 12:26 या पुण्य काळामध्ये गुरुदेव परिवर्तित होत आहेत. मग हा अत्यंत शुभ काळ मानला जातो, अत्यंत पुण्य काळ मानला जातो. या वेळेत केलेले जप, ध्यानधारणा अतिशय शुभ, शिक्षणासाठी, संतती प्राप्तीसाठी आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनातील वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा अतिशय लाभदायक असते. मग या पुण्य काळामध्ये तुम्ही कोणते दान करावे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. कुंभ राशीच्या जातकांना गुरुदेवांचं महापरिवर्तन घडल्यानंतर कोणत्या स्थानात गुरुदेवांचं सध्या स्थितीमध्ये गोचर आहे आणि 14 तारखेनंतर कोणत्या स्थानात गुरुदेव गोचर करण्यास सुरुवात करतील ही माहिती आता आपण समजून घेत आहोत. राशी पत्रिकेतील चतुर्थ भावातनं वृषभ राशीतनं गुरुदेवांचं गोचर होतं. चौथ्या घरात गुरुदेव आले, त्यामुळे प्रत्येक गोष्टीतली महत्वाकांक्षा वाढवली, जिद्द वाढवली, प्रत्येक गोष्ट प्राप्त करून देण्यासाठी कष्ट, संघर्ष दिला. आता गुरुदेव पंचमात येत आहेत. 5व्या घराचं सुख तुम्हाला प्राप्त करून देतील. पंचमात गुरुदेव आले की तुम्हाला शिक्षण घेण्याची वृत्ती जागृत करून देतात. तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, तुम्ही शिक्षक वृंद आहात, तुमच्या त्या कार्यक्षेत्रामधील नावलौकिक प्राप्त करून देतात. गुरुदेव पंचमात आले की तुम्हाला एखादं खूप दिवसापासून इच्छा होती की अमुक शिक्षण मला घ्यायचंय, ते शिक्षण घेण्यासाठी मला वेळ नाहीये किंवा मला ते घ्यायचंय पण मला होत नाहीये, तर त्या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला बाहेर काढतील, ते शिक्षण तुम्हाला प्राप्त करून देतील. अत्यंत शुभ परिणामकारक फळ गुरुदेवांचं प्रथम तुम्हाला मिळालं. गुरुदेव पंचमात आल्यानंतर संतती सौख्य प्राप्त करून देतात, संपत्ती वाढ करून देतात. हे सुद्धा शुभ परिणामकारक फळ गुरुदेव नक्कीच तुम्हाला देऊ शकतील. याबरोबरच गुरुदेव पंचमात आल्यानंतर प्रणयाचे संकेत सुद्धा उत्तम देतात. तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला उत्तमरित्या वार्तालाप, विचाराचं विचार विनिमय होणं आणि त्या माध्यमातून तुमच्या जीवनाचा प्रवास सुखकर होणं असं शुभ परिणामकारक फळ गुरु महाराज देत असतात. मग हे पंचम स्थानातील फळ झालं. गुरुदेव ज्या ज्या ठिकाणी दृष्टी देतात तेथील सुद्धा पुण्य फळ तुम्हाला प्राप्त करून देतात. गुरुदेवांची पंचम दृष्टी, सप्तम दृष्टी आणि नवम दृष्टी या 3 दृष्टीने गुरुदेव प्रत्येक स्थानाला पाहत असतात. 2025 या सालामध्ये गुरुदेवांचं 3 वेळेस परिवर्तन होत आहे. सगळ्यात प्रथम परिवर्तन जे आहे ते 14 मे 2025 रोजी होईल आणि ते 18 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. मग हे प्रथम परिवर्तन तुम्हाला भाग्यस्थानावरती देणाऱ्या दृष्टीमुळे नक्कीच तुम्हाला तीर्थयात्रा, धार्मिक यात्रा, मांगलिक कार्यक्रम या माध्यमातून आध्यात्मिक उपासनेकडे घेऊन जाणार आहे. शुभ संकेत प्राप्त करून देणार आहे. याबरोबरच शुभ संकेत प्राप्त करून देणार आहे. स्वप्नपूर्तीकडे वाटचाल एक पाऊल पुढे तुम्ही देणार आहात. प्रत्येक गोष्टीतलं स्वप्न आपण पाहतो, ते स्वप्न साकार होण्यासाठी आपले प्रयत्न असतात, पण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आता गुरुदेव तुम्हाला त्या स्वप्नापर्यंत घेऊन जातील, ते स्वप्न पूर्ण करून देतील. असे शुभ पुण्यकाळी फळ तुम्हाला प्राप्त करून देते. याला पाहतील त्यावेळेस नोकरीची संधी सुद्धा निर्माण करून देतील. नोकरी मिळत नव्हती, नोकरीसाठी अथक प्रयत्न तुमच्याकडनं होत होते, आता त्या प्रयत्नांना यश येईल. गुरूंची कृपा तुमच्यावर होऊ शकेल. गुरुदेवांची सप्तम दृष्टी जी आहे ती लाभस्थानावर येते. लाभस्थान म्हणजे आर्थिक प्रगतीचं स्थान. नोकरी प्राप्त झाली, व्यवसाय वाढला, आर्थिक उत्पन्न वाढलं, त्यामुळे तुम्हाला व्यवसायातनं आणि नोकरीतनं उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा, आर्थिक प्रगतीकडे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा. शेती व्यवसाय किंवा शेतीशी पूरक व्यवसाय करणाऱ्या वर्गाला सुद्धा गुरुदेवांची कृपा होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष कमी होईल, कष्ट कमी होतील आणि त्यांना त्यांच्या व्यवसायातनं उत्तम लाभ प्राप्त होईल. त्याचबरोबर तुम्ही LIC पॉलिसी या संदर्भातील कामे करता तर तुमच्यासाठी सुद्धा शुभ संकेत आहेत. विमा एजंट जे आहेत त्यांना शुभ संकेत आणि शुभ प्रमाणात फळे प्राप्त होतील. प्रमोशनचे चान्सेस येतील. याचबरोबर तुम्हाला बदली करून घ्यायची आहे तर बदलीचे सुद्धा शुभ संकेत या संपूर्ण कालावधीमध्ये आहेत. गुरुदेवांची नवम दृष्टी जी आहे ती लग्न स्थानावर येईल. नव्या दृष्टीने जेव्हा लग्नाला पाहतील त्यावेळेस व्यक्तिमत्व उंचावते. काम करताय त्या कामाचा गुणगौरव, नेमफेम प्राप्त करून देतील. आत्मविश्वास प्राप्त करून देतील. गुरुदेवांची लग्नस्थानावर दृष्टी आल्यामुळे एक अशुभ परिणामकारक फळ मिळते, ते म्हणजे थोडासा अहंकार जागृत होतो. तुम्ही बोलताय, तुमच्या बोलण्यातनं अहंकार दिसून येऊ शकतो आणि त्या माध्यमातून समोरच्या
तुमच्या कुटुंबियाचे किंवा मित्रमंडळींचे सुख प्राप्त करून घेताना याचे अशुपरिणामकारक फळ म्हणजे काय की अहंकार जागृत झालेला आहे तर तुम्ही त्यांचं मन दुखावू शकता, म्हणून काळजी घ्यायची आहे, यासाठी सांगितलेली उपासना तुम्हाला करायची आहे. लग्न स्थानावरती नवम दृष्टीने गुरुदेवांनी पाहिल्यानंतर तुम्ही एखादं विशिष्ट ध्येय निश्चित कराल. मला या ध्येयापर्यंत पोहोचायचंय, मला हे स्वप्न पूर्ण करून घ्यायचंय आणि त्या ध्येयपूर्तीसाठी तुमचा प्रवास सुरू करून देतील गुरु महाराज आणि त्यासाठी तुम्हाला अगदी उत्तमरित्या कार्यक्षम सुद्धा बनवणार आहेत. तर आता आपण समजून घेतलं गुरुदेवांच्या प्रत्येक स्थानावर आलेल्या दृष्ट्या तुम्हाला काय शुभ परिणामकारक फळ देतील. ज्यांना विवाह करायचा त्यांना 5वा गुरु सुरू होत आहे, शुभ गुरु सुरू होत आहे. नक्कीच तुमचं विवाहाचं कार्य संपन्न होऊ शकतं, प्रयत्न करायला हरकत नाही. अर्थात यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाहाचे सौख्य उत्तम आहे का, विवाहाचे योग उत्तम आहेत का हे संपूर्ण पाहून घ्यायचं असेल त्यासाठी मला संपर्क करू शकता. तुम्हाला प्रणयाचे संकेत उत्तम आहेत, तुम्हाला ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र किंवा तुम्हाला एखादा विशिष्ट कोर्स करायचा आहे आणि त्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं गुरुदेव पंचमात आल्यानंतर नक्कीच तुम्ही घेऊ शकणार आहात आणि तो कोर्स पूर्णही करू शकणार आहात. त्यातनं सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या फळ प्राप्त होऊ शकतं गुरु महाराजांच्या पंचमातील या बदलामुळे. आता उपासना कोणती करायची आहे किंवा दान कोणतं करायचंय ते समजून घेऊयात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. तो जप तुम्ही 108 वेळा करू शकता, 3 माळा रोज करू शकता. याबरोबरच गुरुदेवांचं दान पुण्य केल्याने सुद्धा गुरुचं फळ अतिशय शुभ प्रमाणात मोठ्या प्रमाणात तुम्हाला मिळू शकतं. मग ते दान पुण्य काय करणार आहात तर दत्त मंदिरात दर गुरुवारी जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि गोड पदार्थाचा नैवेद्य दत्त महाराजांना दाखवायचा आहे आणि तेथील येणाऱ्या भाविक भक्तांना तो अर्पण करायचा आहे. याबरोबरच गुरुदेव पंचमात येतात त्यावेळेस शालेय शिक्षण घेणारा विद्यार्थी वर्ग जो आहे त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी करता येईल तेवढं तुम्ही करू शकाल आणि त्या माध्यमातून दान पुण्याचं तुम्हाला फळ प्राप्त करून घेऊ शकाल. त्यांच्या जीवनामध्ये शालेय उपयोग एखादी वस्तू नाहीये ती त्यांना घेऊन द्या, त्या माध्यमातून त्यांचं शिक्षण उत्तम होईल आणि तुम्हाला एखादी शिक्षण घेण्याची इच्छा आहे ती शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण करून देण्यासाठी गुरूंची कृपा होऊ शकते. गुरूंची कृपा जास्तीत जास्त प्राप्त करून घ्यायची आहे तर ताम्रदान द्या. ताम्रदान देणं म्हणजे तांब्याची वस्तू दत्त मंदिरात किंवा एखाद्या विप्राला दान द्या, त्या माध्यमातून सुद्धा शुभ पुण्यकारक फळे तुम्हाला प्राप्त होतील. वेदपाठ शाळेमध्ये तुम्ही जाऊन वेद अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला तुमच्या हातून एखादी तांब्याची वस्तू दान देता आली, पळीभांड किंवा तांब्याचं ताम्हण तुम्हाला दान करता आलं तर त्या माध्यमातून सुद्धा शुभ परिणामकारक फळे तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. तुम्हाला काय फळ मिळू शकतं तर पंचमस्थानाचं सुख मिळू शकतं, जोडदाराचं सुख, कुटुंबाचं सुख प्राप्त होऊ शकतं, संततीचं सुख प्राप्त होऊ शकतं, विवाहाचं कार्य संपन्न होऊ शकतं, नोकरीमध्ये सुयश प्राप्त होऊ शकतं, बदली हवी आहे तर बदली घडून येऊ शकते नोकरीच्या ठिकाणी आणि त्याचबरोबर तुम्ही जर सरकारी गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीला आहात तर तुमच्या नोकरीमध्ये सुद्धा अतिशय शुभ पुण्यकारक फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. म्हणून गुरुदेवांची जास्तीत जास्त उपासना आणि दान पुण्य करायचं आहे. उच्च अधिकार प्राप्त करून देणारा एकमेव ग्रह आहे तो म्हणजे गुरु आणि गुरूंची उपासना केल्यानंतर नक्कीच तुम्हाला उच्च स्तरावरती गुरुदेव घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. मग हे पुण्य फळ प्राप्त करून घ्या, दत्त महाराजांची उपासना करा, सेवा करा, गुरूंचं नामस्मरण करा. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येतात, समस्येतून तुम्हाला जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, नक्की मला संपर्क करू शकता. त्यासाठी मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती जाऊन तुम्ही तुमची जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण आणि तुमचं नाव ही माहिती शेअर करायची आहे. फोन केल्यानंतर प्रत्येक फोन उचललाच जातो किंवा त्या माध्यमातून थोडासा फोन घेण्यास उशीर होऊ शकतो, म्हणून फोन न करता तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क नक्कीच करू शकता. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.